समास 8 आदिदैविक ताप. आपण जी जी कर्मे करतो त्याची फळे भोगावीच लागतात. या जन्मी तरी नाही तर मृत्यूनंतर तरी. स्वर्गात किंवा नरकात पापपुण्याची शरीरे असतात. त्यात प्रवेश करून ती भोगावी लागतात. म्हणून नेहमी चांगलेच वागावे असाच सगळ्या संत सज्जनांचा आग्रह असतो. ऐकूया तर यमयातना म्हणजे काय ते. श्रीराम मागा बोलिला आध्यात्मिक, त्या उपरी आदिभूतिक, आता बोली जेल आदिदैविक, तो सावधायिका. शुभाशुभ कर्माने जना, देहांती येमयातना, स्वर्ग नरक भोग नाना, या नाव आदिदैविक. नाना दोष नाना पातके, मदांधपणे अविवेके, केली परी ते दुःखदायके, येमयातना भोगविती. अंगबळे द्रव्यबळे, मनुष्यबळे राजबळे, नाना सामर्थ्याचे निबळे, अकृत्य करीती. नीती सांडूनिया तत्वता, करू नये तेची करिता, येमयातना भोगिता जीव जाये. मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत, म्हणून येमयातना. देवे प्रेरिले येम, म्हणून आदिदैविक नाम, तृतीय ताप दुर्गम, येमयातनेचा. येमयातनेचे खेद, शास्त्री बोलिले विशद, शरीरी घालून अप्रमाद, नाना प्रकारे. पाप पुण्याची शरीरे, स्वर्गी असती कळीवरे, त्यात घालून नाना प्रकारे, पाप पुण्य भोगविती. नाना पुण्ये नाना विलास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास, मानूच नये. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट किडे करीती रवरव, बांधून टाकिती हात पाव, या नाव आदिदैविक. उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंड एक, दुर्गंधी उकाडा कुंभपाक, या नाव आदिदैविक. पृथ्वीमध्ये मारनाना, त्याहून कठीण येमयातना, मरिता उसंतची असेना, या नाव आदिदैविक. चौघे चौकडे ओढती, एक ते झोकून पाडिती, ताणिती मारिती ओढून नेती, या नाव आदिदैविक. उठवेना बसवेना, रडवेना पडवेना, यातनेवरी यातना, या नाव आदिदैविक. मागा बोलिला राजदंड, त्याहून येमदंड उदंड, येथील यातना प्रचंड, भीमरूप दारुण. आध्यात्मिक आदिभूतिक, त्याहुनी विशेष आदिदैविक, अल्पसंख्येते काही एक, कळावया बोलिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदिदैविक ताप नाम समास 8. श्रीराम.